हॅलो. सो मी ज्या पॅलेस बद्दल बोलत होते दॅट पॅलेस इज फलकनुमा हैदराबाद. मी तुम्हाला एक लॉंग पॅलेस टूर सुद्धा देणार आहे. सो स्टे ट्यून फॉर पॅलेस लॉंग. हा पॅलेस एकदा हैदराबादच्या निजामच्या रॉयल रेसिडेन्स होता आणि आज तो ताज लक्झरी हॉटेल म्हणून ओळखला जातो. या पॅलेसमध्ये स्टे करणं हे अनेक लोकांचं ड्रीम असतं आणि राज आणि माझं स्वप्न होतं की आपण वन्स इन अ लाईफ टाईम एका रॉयल पॅलेसमध्ये स्टे करू आणि तिथला रॉयल एक्सपिरियन्ससुद्धा घेऊ. अँड फायनली वी आर एक्सपिरियन्सिंग दॅट ड्रीम इन दिस ताज फलकनुमा पॅलेस हैदराबाद. या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे रॉयल वेलकम, पॅलेसचं ग्रँड एंट्रन्स, स्टनिंग आर्किटेक्चर, ब्युटिफुल गार्डन्स, विंटेज कलेक्शन, लक्झुरियस इंटेरियर्स आणि खरंच रॉयल फील देणारा एक्सपिरियन्स. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पॅलेसमध्ये एंट्री करताच तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एकदम निजामच्या काळात पोचला आहात. प्रत्येक कॉर्नर इतका ब्युटिफुल आणि एलिगंट आहे की फोटो काढण्याचा मोह इथे आवरत नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे की ताज फलकनुमा हा IT एक्सपिरियन्स खरंच पैसे वसूल आहे की नाही. चला तर मग सुरू करूया आपली रॉयल जर्नी ॲट ताज फलकनुमा पॅलेस हैदराबाद. फायनली आम्ही कॅबमधून ताज फलकनुमा पॅलेसला पोहोचलो. समोर तुम्ही त्यांचं ग्रँड एंट्री गेट आणि रॉयल आर्किटेक्चर पाहू शकता. गेटमधून एंट्री झाल्यावर तिथूनच स्टाफ तुमचे फोटोज आणि व्हिडिओज कॅप्चर करतात. त्यानंतर समोर उभी असलेली रॉयल हॉर्स कार्ट तुम्हाला मेन पॅलेसपर्यंत घेऊन जाते. मेन गेटवर सिक्युरिटी चेक आणि लगेज स्क्रीनिंग झाल्यानंतर आम्ही हॉर्स कार्टमध्ये बसलो. खरंच त्या हॉर्स कार्टमधून जाताना जो रॉयल फील येतो ना, तो शब्दात सांगता येणार नाही. जसजसं पॅलेस जवळ येत होता तशा रॉयल वाईब्स अजूनही फील होत होत्या. आणि अचानक समोर दिसला तो स्टनिंग ताज फलकनुमा पॅलेस. खरंच आज आपण जे स्वप्न पाहिलं होतं ते आज प्रत्यक्षात अनुभवत होतो. त्या क्षणी एकच वाटलं, ड्रीम्स रिअली डू कम ट्रू. फायनली आम्ही ताज फलकनुमा पॅलेसमध्ये पोहोचलो. हॉर्स कार्ट इथे थांबते आणि उतरल्यावर वेलकम ड्रिंक सर्व केला जातो. 2 सिग्नेचर ड्रिंकचा ऑप्शन होता. एक होता हिबिस्कस ज्यूस आणि दुसरा होता मिंट मोहितो. आमच्या प्रिन्सेस ईशासाठी त्यांनी एक क्यूट क्राऊन पण आणलं होतं, पण मॅडमने तो घातलाच नाही. शेवटपर्यंत मला तो हातातच धरून फिरावा लागला. रिसेप्शनिस्ट ईशाला खूप प्रेमाने म्हणत होते, पहिले ज्यूस ले लो. त्यांनी इतक्या गोड पद्धतीने समजावलं की शेवटी तिने ज्यूस घेतलाच आणि माझ्याकडे येऊन चेअर्स पण केलं. त्यानंतर सिंटेड कोल्ड टॉवेल देतात हात पुसण्यासाठी. इथे अशीच हॉर्स कार्ट मधून गेस्टची एंट्री होत असते. मग ते लंच किंवा ताज हाय टी, डिनर किंवा स्टे साठी आलेले असो. आम्ही इथे 1 नाईट स्टे होतो. आणि आता आली ती मोस्ट अवेटेड रॉयल एंट्री. वरून गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो आणि तो क्षण खरंच बियॉन्ड वर्ड्स होता. मेन पॅलेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हातांवर रोज वॉटर स्प्रे करतात आणि मोगऱ्यांचा सुंदर गजरा देतात. त्यानंतर रिसेप्शनिस्ट तुम्हाला गाईड करते आणि चेक इन प्रोसेस सुरू होते. चेक इनला थोडा वेळ लागणार असल्यामुळे आम्हाला वेटिंग हॉलमध्ये बसवलं जातं. आमच्याकडे वेळ होता म्हणून आम्ही पॅलेसचा फ्रंट एरिया सुद्धा एक्सप्लोर केला. काही फोटोज काढले. इथे तुम्हाला निजामच्या मोठ्या पोर्ट्रेट्स पाहायला मिळतात.
ईशा खूप एक्सायटेड झाली होती. तिला पूर्ण पॅलेस फिरायचं होतं, पण अजून रूम मिळाली नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेरच थोडं एक्सप्लोअर केलं. सो असं आमचं ग्रँड वेलकमिंग झालं होतं. हॉर्स कार्ट आली होती आम्हाला पिकअप करायला आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. किती सुंदर व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू आहे. आणि दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. मी 7 स्टार हॉटेलमध्ये स्टे करते आहे विथ माय बिलव्ड फॅमिली. सो इथून व्ह्यू बघा. ह्या मेन पॉइंटला जर तुम्ही थांबाल ना, पूर्ण हैदराबाद सिटीचा व्ह्यू तुम्हाला दिसून येईल. रॉयल फील येते ना इकडे. आणि जेव्हा तुम्ही एंट्री करता ना, तेव्हा जस्ट तुम्हाला इथून स्टेअर्स करून घेऊन जातात आणि वरतून तुम्हाला पेटल शॉवर करतात. ते इतकं ग्रँड फील वाटतं ना. वाव, इट्स जस्ट लाईक अ प्रिन्सेस. यू फील लाईक अ प्रिन्सेस इन दिस पॅलेस. थोड्याच वेळात चेक इन कम्प्लीट झालं आणि आम्ही आमच्या स्टेकेशनच्या रूमकडे निघालो. इतकं सुंदर आर्किटेक्चर, एलिगंट कॉरिडॉर्स आणि रॉयल ॲम्बियन्स. खरंच प्रत्येक गोष्ट परफेक्ट होती. स्टाफ रूमपर्यंत सोबत येऊन सर्व फॅसिलिटीज समजून सांगतात आणि मग रूम की हँडओव्हर करतात. फायनली आम्ही रूममध्ये पोचलो. वाव, वॉर्म लाइटिंग, कोझी इंटेरियर्स आणि ब्युटिफुल डेकोर पाहून खूपच छान वाटलं. पण माझ्यासाठी सर्वात मोठं सरप्राईज राजने प्लॅन केलं होतं, कारण आमची होती 5th वेडिंग ॲनिव्हर्सरी. रूममध्ये सुंदर फ्लावर्स पेटलने हॅपी ॲनिव्हर्सरी लिहिलं होतं. खरंच तो मोमेंट खूप स्पेशल होता. रूम टूर पहा. किती सुंदर शॉवर एरिया, मोठा बाथटब आणि लक्झुरियस बाथरूम आहे. आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी केक, फ्रूट्स आणि चॉकलेट्स पण ठेवले होते. रूममध्ये येताच ईशाच्या नजरेत सर्वात आधी केक पडला आणि मॅडम लगेच केक खायला तयार. कॉफी मेकर, टी बॅग्स आणि बाकी सर्व प्रीमियम अम्युनिटीज पण उपलब्ध आहेत. सो मला रूम इतकी आवडली ना. वाव. मी ईशाला विचारलं हे काय लिहिलं आहे, तर तिचं क्यूट उत्तर होतं ABCD मम्मा. थोडं फ्रेश होऊन आम्ही बाहेर पडलो, कारण हाय टीची वेळही झाली होती. हाय टी मध्ये स्नॅक्सची इतकी व्हरायटीज होती की काय सांगू. बन मस्का, दिलखुश, जॅकफ्रूट चिप्स, उस्मानिया बिस्किट्स, केक्स आणि अजून खूप ऑप्शन्स होते. आम्ही सगळ्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला. हाय टीच्या बाजूलाच आहे हा मॅग्निफिशियंट बँकेट हॉल. हा हॉल पूर्वी निजामच्या रॉयल डायनिंगसाठी वापरला जायचा. एकाच वेळी जवळपास 100 लोक इथे बसू शकतात आणि डायनिंग टेबलची लांबी तब्बल 33 मीटर आहे. सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे टेबलच्या एका टोकाला स्पून किंवा ग्लासचा आवाज केला तर दुसऱ्या टोकापर्यंत तो स्पष्ट ऐकू जातो. त्या काळात असे आर्किटेक्चर म्हणजे खरंच अमेझिंग आहे ना. इथली क्रॉकरी, शॅन्डलियर्स आणि रॉयल डेकोर इतकी सुंदर आहे की नजर हटत नाही. इथेही काही फोटो काढले. यानंतर आम्ही मिनी बार पाहिला आणि त्याच्या समोर स्नूकर रूम म्हणजेच हुक्का लॉन्ज आहे. आणि राज तर लगेच गेम खेळायला तयार झाला.
फोटो भी ले लूँगा। त्यानंतर आम्ही पॅलेसच्या बाहेर आलो आणि हॉर्स कार्टमधून पिकॉक पॉईंट एक्सप्लोअर करायला निघालो. नाव इज इव्हनिंग टाईम आणि 4:30 to 5 टी टाईम होता. तो टी टाईमही आम्ही एन्जॉय केला आणि आता टी टाईम नंतर आता 5 o'clockला इथं पिकॉक पॉईंट आहे. तो पिकॉक पॉईंटला आम्ही चाललो आहोत. आम्ही हॉर्स कार्टवरून आम्हाला घेऊन जात आहेत तिकडे पिकॉक पॉईंट व्ह्यूला. तो तिकडे पिकॉक व्ह्यू पॉईंट झाल्यानंतर मग 5 to 6 तुम्हाला पॅलेस टूर पण विथ गायडर असतो आणि गायडर तुम्हाला सगळं म्हणजे इन डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतात की म्हणजे निजाम कसे आले आणि त्यांचे वंशज कुठे आहेत त्यांचे सगळे आणि सगळं म्हणजे एंड टू एंड तुम्हाला एक्सप्लेन करतात गायडर. सो 5 to 6 ते झाल्यानंतर मग 6 to 6:15 कवाली शो आहे. सो कवाली शो झाल्यानंतर तो नाईट व्ह्यूसुद्धा आपण एक्सप्लोअर करूयात पॅलेसचा. रस्त्यातच आम्हाला अनेक पिकॉक्स दिसले. इथे 200 पेक्षा जास्त पिकॉक्स आहेत आणि ते अगदी फ्री रोम करतात. स्टाफने सांगितलं की मॉर्निंग स्पॉटिंग अजून जास्त होतं. इव्हनिंगमध्ये पॅलेसचा मेन एंट्रन्स खूपच सुंदर दिसत होता. आम्हाला एक पिकॉक पूर्ण पिसारा फुलून नाचतानाही पाहायला मिळाला. तो मोमेंट खूपच सुंदर होता. यानंतर सुरू झाली पॅलेसची गायडेड टूर. इथे प्रोफेशनल गाईड तुम्हाला पॅलेसचा कंप्लीट हिस्ट्री सांगतात. निजाम यांचं जीवन, त्यांची रॉयलिटी लाईफस्टाईल आणि पॅलेसमधील प्रत्येक भागाची माहिती देतात. Sixth Nizam from 1897 until 1911. You will find here a huge oil portrait in which the sixth Nizam is seated along with his commander-in-chief of his regular army, Colonel of the Nizam, and taught him to be a splendid rider, a good tender. रेडवूड फर्निचर, ब्युटिफुल वुडन कार्विंग्स आणि प्रत्येक डिटेल इतकी सुंदर आहे की त्या काळातील क्राफ्टमॅनशिप पाहून आश्चर्य वाटतं. निजाम यांचा बेडरूम, वॉर्डरोब, बाथरूम, शॉवर एरिया आणि त्यांचा ओरिजिनल बेड आजही डिस्प्लेसाठी ठेवला आहे. मॅग्निफिशियंट स्टेअरकेसवरून जाताना निजाम फॅमिलीचे अनेक फोटोग्राफ्स पाहायला मिळतात आणि मग येतो तो ब्रेथ टेकिंग दरबार हॉल. माय गॉड, वॉलनट वूड कार्विंग, ग्रँड शँडलर्स, रॉयल सिटिंग अरेंजमेंट आणि बाहेरून दिसणारा हैदराबादचा सिटी व्ह्यू. वाव, खरंच हा एक अनफॉर्गेटेबल मोमेंट आहे. यानंतर आम्ही कवाली शो एन्जॉय केला. त्या संगीतामुळे पॅलेसचं वातावरण अजून रॉयल आणि मॅजिकल झालं.
निशा फॅन छान आहे का ना मजा आली रात्री लाइटिंगमध्ये ताज फलकनुमा पॅलेस अजूनच सुंदर दिसत होता. डिनर वेळेलाही लाईव्ह कव्वाली सुरू होती आणि त्या वातावरणात डिनर करण्याचा अनुभव खूपच खास होता. पण अजून एक सरप्राईज बाकी होतं. आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी केक कटिंग सेरेमनी अरेंज केली होती आणि हा केक साध्या नाईफने नाही तर रॉयल सॉर्डने कट करायचा होता. खरंच हा अनुभव आयुष्यात कधीच विसरणार नाही. दिवसभर फिरून आम्ही खूप टायर्ड झालो होतो, त्यामुळे डिनर आम्ही रूममध्येच ऑर्डर केलं होतं. इथे बाहेरचं फूड ऑर्डर नाही करता येत, त्यामुळे आम्ही पॅलेस डायनिंगमधूनच फूड ऑर्डर केलं होतं. उद्या आमचं चेकआउट आहे आणि उद्याचा व्लॉग मी वेगळा अपलोड करणार आहे, कारण अजून खूप ॲक्टिव्हिटीज आयशू? बाकी आहेत. आता ती फुल बिझी आहे खाण्यामध्ये. चला आता आमचा डिनर टाइम झाला आहे. चलो सो नाव इट्स डिनर टाइम. चलो Bye-bye. बाय बाय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतक्या लक्झरी पॅलेसमध्ये आम्हाला बजेट फ्रेंडली स्टे कसं मिळालं, त्याच्या कंप्लीट टिप्स अँड ट्रिक्स मी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. म्हणून पुढचा ब्लॉग नक्की पहा. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अंटिल देन बाय बाय.